नवरात्री 2024 अशा प्रकारे झाली होती नवरात्रीची सुरुवात. माता दुर्गा देवीने ज्या दिवशी महिषासुराचा वध केला होता त्याच दिवशी त्रेतायुगात रामाने रावणाचाही वध केला होता. भगवान रामाने रावणाशी युद्ध जिंकण्यासाठी आदिशक्ती दुर्गादेवीची पूजा केली. श्रीरामांनी पूर्ण 9 दिवस रामेश्वरमध्ये देवीची पूजा केली. दुर्गा आणि राक्षस महिषासूर यांच्यात झालेल्या प्रमुख युद्धाशी संबंधित नवरात्री हा सण आहे. हे 9 दिवस देवी दुर्गा आणि तिच्या 9 अवतारांना समर्पित आहेत. प्रत्येक दिवशी देवीचा नवनवीन अवतार, रंग, माळ आणि महत्त्व आपण ह्याच व्हिडिओत जाणून घेऊया. दिवस पहिला, शैलपुत्री. पहिल्या दिवशी म्हणून ओळखला जाणारा हा दिवस शैलपुत्री या पार्वतीच्या अवताराशी संबंधित आहे. या रूपातच दुर्गा शिवाची पत्नी म्हणून पूजली जाते. ही देवी उजव्या हातात त्रिशूळ आणि डाव्या हातात कमळ घेऊन बैल नंदीवर स्वार होत असल्याचं चित्रित केलं आहे. शैलपुत्री हा महाकालीचा प्रत्यक्ष अवतार मानला जातो. या दिवसाचा रंग पिवळा आहे, जो कृती आणि उत्साह दर्शवतो. दिवस दुसरा. दुसऱ्या दिवशी पार्वतीचा आणखीन एक अवतार असलेल्या ब्रह्मचारिणीची पूजा केली जाते. या रूपात पार्वती योगिनी बनली होती. हा तिचा अविवाहित अवतार आहे. ब्रह्मचारिणीची पूजा मुक्ती किंवा मोक्ष तसेच शांती आणि समृद्धीसाठी केली जाते. अनवाणी पायांनी चालणारी आणि हातात जपमाला आणि कमंडला धरणारी ही देवी आनंद आणि शांततेचे प्रतीक आहे. हिरवा हा या दिवसाचा रंग आहे. शांतता दर्शविणारा केशरी रंग कधीकधी वापरला जातो, जेणेकरून सर्वत्र मजबूत ऊर्जा वाहते. दिवस तिसरा, चंद्रघंटा. तिसऱ्या दिवशी चंद्रघंटेच्या पूजेचे स्मरण करते. शिवाशी लग्न केल्यानंतर पार्वतीने तिच्या कपाळाला अर्धचंद्राने सजवले होते, म्हणून हे नाव आहे. ती सौंदर्याची मूर्ती आहे आणि शौर्याचे प्रतीक आहे. राखाडी हा तिसऱ्या दिवसाचा रंग आहे, जो एक चैतन्यशील रंग आहे. दिवस चौथा, कुष्मांडा. चौथ्या दिवशी कुष्मांडा देवीची पूजा केली जाते. विश्वाची सर्जनशील शक्ती मानली जाणारी कुष्मांडा पृथ्वीवरील वनस्पतीच्या संपत्तीशी संबंधित आहे आणि म्हणूनच दिवसाचा रंग केशरी आहे. तिला 8 हात असून वाघावर बसवलेले दाखवले आहे. दिवस पाचवा, स्कंदमाता. स्कंदमाता ही पंचमी म्हणजेच 5व्या दिवशी पूजली जाणारी देवी स्कंद किंवा कार्तिकेयची आई आहे. पांढरा रंग आईच्या बदलत्या शक्तीचे प्रतीक आहे. जेव्हा तिचे मूल धोक्याचा सामना करते, ती एक भयंकर सिंहावर स्वार होत 4 हात असलेली आणि तिच्या बाळाला धरून दाखवली आहे. दिवस सहावा, कात्यायनी. कात्यायन ऋषींच्या पोटी जन्मलेली ती दुर्गेचा अवतार आहे आणि ती लाल रंगाने दर्शवलेले धैर्य दाखवते. योद्धा देवी म्हणून ओळखली जाणारी कात्यायनी ही देवीच्या सर्वात हिंसक रूपांपैकी एक मानली जाते. या अवतारात कात्यायनी सिंहावर स्वार होते आणि तिला 4 हात आहेत. ती पार्वती, महालक्ष्मी, महासरस्वती यांचे रूप आहे. ती षष्टमीला म्हणजे 6व्या दिवशी पूजली जाते. पूर्व भारतात या दिवशी महाषष्ठी साजरी केली जाते आणि शारदीय दुर्गा पूजा सुरू होते. दिवस सातवा, कालरात्री. देवी दुर्गेचे सर्वात उग्र रूप मानले जाणारी कालरात्री सप्तमीला पूजनीय आहे. असे मानले जाते की पार्वतीने शुंभ आणि निशुंभ या राक्षसांना मारण्यासाठी तिची फिकट त्वचा काढली होती. दिवसाचा रंग शाही निळा आहे. देवी लाल रंगाच्या पोशाखात किंवा वाघाच्या कातडीत दिसते आणि तिच्या अग्निमय डोळ्यांमध्ये खूप क्रोध आहे आणि तिची त्वचा काळी पडते. लाल रंग प्रार्थनेचे चित्रण करतो आणि भक्तांना आश्वासन देतो की देवी त्यांना हानीपासून वाचवेल. ती सप्तमीला म्हणजे 7व्या दिवशी पूजली जाते. पूर्व भारतात या दिवशी महासप्तमी साजरी केली जाते आणि शारदीय दुर्गा पूजेचे बोधन देखील सुरू होते.
दिवस 8वा महागौरी. महागौरी हे बुद्धिमत्ता आणि शांतीचे प्रतीक आहे. असे मानले जाते की जेव्हा काल रात्रीने गंगा नदीत स्नान केले तेव्हा तिचा रंग अधिक उबदार झाला. या दिवसाशी संबंधित रंग गुलाबी आहे, जो आशावाद दर्शवतो. ती अष्टमीला 8व्या दिवशी पूजली जाते. पूर्व भारतात या दिवशी महाअष्टमी साजरी केली जाते आणि त्याची सुरुवात पुष्पांजली, कुमारी पूजा इत्यादी कार्यक्रमांनी होते. ही एक अतिशय महत्त्वाची तिथी आहे. हा दिवस चंडीच्या महिषासूर मर्दिनी रूपाचा जन्मदिवस मानला जातो. दिवस 9वा सिद्धिदात्री. 9वी म्हणजेच 9वा दिवस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उत्सवाच्या शेवटच्या दिवशी लोक सिद्धिदात्रीची प्रार्थना करतात. कमळावर बसलेल्या या देवीकडे सर्व प्रकारच्या सिद्धी आहेत असे मानले जाते. देवीला 4 हात आहेत आणि तिला महालक्ष्मी म्हणूनही ओळखले जाते. या दिवसाचा जांभळा रंग निसर्गाच्या सौंदर्याशी प्रशंसा करतो. सिद्धिदात्री ही भगवान शिवाची पत्नी पार्वतीच आहे. सिद्धिदात्रीला शिव आणि शक्तीचे अर्धनारीश्वर रूप म्हणूनही पाहिलं जातं. असे मानले जाते की भगवान शिवाच्या शरीराची एक बाजू देवी सिद्धिदात्री आहे, त्यामुळे त्याला अर्धनारीश्वर या नावानेही ओळखले जाते. वैदिक शास्त्रानुसार या देवीची उपासना करून भगवान शिवाने सर्व सिद्धी प्राप्त केल्या. नवरात्रीतल्या 9 दिवसांपैकी प्रत्येक दिवशी देवीला वेगवेगळ्या फुलांच्या माळा ह्या घातल्या जातात. त्या कोणकोणत्या आहेत ते आपण आता पुढे बघूयात. पहिली माळ शेवंती आणि सोनचाफ्यासारख्या पिवळ्या फुलांची माळ. दुसरी माळ अनंत, मोगरा, चमेली किंवा तगर यांसारख्या पांढऱ्या फुलांची माळ. तिसरी माळ निळी फुले, गोकर्णीच्या किंवा कृष्णकमळ म्हणजेच कृष्णकमळांच्या फुलांच्या माळा. चौथी माळ केशरी अथवा भगवी फुले, अबोली, तेरडा, अशोक किंवा तिळाची फुले. 5व्या दिवशी 5वी माळ बेल किंवा कुंकवाचे वाहतात. 6व्या दिवशी 6वी माळ कर्दळीच्या फुलांची माळ. 7वी माळ झेंडू किंवा नारंगीची फुले. 8वी माळ तांबडी फुले, कमळ, जास्वंद, कण्हेर किंवा गुलाबाच्या फुलांची माळ. 9व्या दिवशी 9वी माळ कुंकुमार्चन करतात. अशा प्रकारे 9 दिवसांचे नवरात्र हे पूर्ण होते.